गुड मॉर्निंग नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ. मशीनीचा आवाज येतोय. मशीन लावलेली आहे आणि आज मी नाश्त्याला बनवते घावणी, कारण की पाऊस आहे आणि मस्त गरमागरम घावणी आणि चहा. हे घावण्याचं पीठ मी वाटलेलं आहे, तांदूळ वाटून घेतलेले आहे आणि चहा आता बनवते. तवा गरम होतोय. आता 2 मिनिटात बनवूया आपण घावणी. आणि अभि जिम वरनं आलेला आहे आणि दमलाय, त्यामुळे आता तो झोपलेला आहे. पॉवर नॅप घेतोय है ना अभि? अभि झोपला? अभि झोपला? झोपलायस? झोपला नाहीये तो, आता मोबाईल बघत होता. आता मोबाईल हातातनं घेतलाय तर झोपतोय. तर आता नाश्ता करूया थोड्या वेळामध्ये. इकडे हे क्लोजअप घे, हा क्लोजअप घे. मला जमत नाही म्हणून. अशा प्रकारे आमची घावणी रेडी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर चहा. आता आपण अभिला विचारूया कसं वाटलं. अभि कसं आहे? गुड आफ्टरनून. झाले आहे दुपार आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. तुम्ही मला मॅक्सीमध्ये बघत असाल तर आता पाऊस येतोय की चेंज करून परत हे व्हिडिओ काढण्यासाठी परत चेंज करत असं नाही करू शकत, त्यामुळे इग्नोर. आणि आता जेवणाची टाइम झालेला आहे. मी बनवलेली आहे गरमागरम तेंडलीची भाजी आणि भाकरी. अभिला आवडते त्यासाठी. तर या जेवायला. अभि जेवतोय त्यामुळे तो बोलू शकत नाही. तर आत्ताच अभि झोपून उठलेला आहे. क्लायंटला सकाळी 5ला जातो शिकवायला, तर येतो तर थकतो बिचारा है ना अभि? आता एकदा 1 तासाचा पॉवर नॅप घेतलाय, आता जेवतोय. एक दोन काम आहेत. माझा एक क्लायंट आहे, त्यानंतर 1-2 काम आहेत, ते बघूया आपण. हो, कारण की पाऊस खूप चालला आहे. त्यामुळे बाहेर निघायचं मन नाही होत. हो, तर आता बघूया. आराम करायचा मन. मस्त झोप काढायची. कोणाकोणाला पावसामध्ये मस्त झोपूस आणि गरम गरम मस्त भजी बिजी खाऊशी वाटतात. गरम गरम चहा पिऊसा वाटतो. आम्हाला तर खूप वाटतो, पण थोडं कंट्रोल करतोय, पण खातो आम्ही मध्ये मध्ये. तर पावसाचे दिवस आले की खूप मस्त वाटतं. चटपटी टेस्टी गरम चहा मस्त वाटतं एकदम. आणि थोडंसंच पाहिजे, पण जास्त नको. आम्ही आज सकाळी घावणी पण बनवलेली आणि गरम गरम चाय मस्त झालेला रेसिपी. पावसाळ्यात मजा येते. हा, आणि हजम पण होतं एकदम, पटकन जिरून जातं. आता भेटूया जेवल्यानंतर. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर आता झाली आहे संध्याकाळ, झालाय टी टाइम. आता चहा प्यायला घेतली आम्ही. चहा आणि हे राजगिऱ्याचे कुकीज आहेत, स्वीट अँड सॉल्टी. मस्त लागतात आहे ते, चहा बरोबर खातोय. कशी आहे टेस्ट? आहे मस्त आहे ना. उपवासाचे ते, उपवासाला खाऊ शकता. राजगिरा आहे. गोड एवढा नाही. काही जातो ना कामाला, उपाशी जातो, म्हणून त्याच्यासाठी 2 घास खाऊन तो जाऊ शकतो. त्यासाठी कारण की नाश्ता जरी बनवला तरी पण हा खात नाही, हा नकोच बोलतो. म्हणून त्याला त्याच्यासाठी मागवले किसान ॲपवरनं. मी किसान ॲपवरनंच मागवते. तुम्हाला मी दाखवते काय काय शॉपिंग करते.
हे आम्ही ब्राऊन ब्रेड मागवले, म्हणजे अंडा ब्रेड खाणार आहे नाश्त्याला. हे ब्राऊन पाव आहे, हे हानिकारक नाहीये, हे चांगले फ्रेश आहे, ऍसिडिटी होत नाही. मिरची आहेत, मिरची केळी आणि दूध आम्ही किराण्यातूनच मागवतो. आणि हे 2 रुपयाचे अर्धा किलो हे आहे, भेंडी आहे, भेंडी मध्ये भेटली. आता पिऊ चहा आणि जरा जायचंय बाहेर आम्हाला, तिकडे जाऊ. तर आता आम्ही आलो आहे पार्ल्याला, प्राईम मॉलला. तेच विचारायला मोबाईलचं की काय झालं. त्यांचा रिप्लाय बोलले की 1 हफ्त्याने येणार आहे. ते बोलले डिव्हाइस तुम्ही घेऊन जाऊ शकता यूज करायला. पण आता तेच विचारायचं आहे की रिप्लाय का नाही येत आहे, काय प्रॉब्लेम काय आहे नक्की, तो पण विचारू. सॅमसंगच्या गॅलरीमध्ये इरल्याला आलो. आता जाऊ आम्ही. आम्ही आलो आहे डिव्हाइस घ्यायला. डिव्हाइस घेऊ आणि मंडेला त्यांचा रिप्लाय येईल, तर मग तसं घेऊन जाऊ. तर आत्ताच आम्ही गॅलरीतून जाऊन आलो आणि मोबाईल दिला आम्हाला आणि बोलले मंडेला कॉल येईल तुम्हाला. तर मग तेव्हा सांगू आम्ही काय तिकडनं रिप्लाय आला आहे सॅमसंगमधून. तर आता निघालो आम्ही, रेनकोट घालते, पाऊस येतो आहे ना जोरात त्यामुळे. तर आता निघू पार्ल्यावरून सांताक्रूजला. हे आलंय सांताक्रूजच्या घरी. आता वाजले 10:30 आणि दादा आलाय. परवा अमरनाथ यात्रेला 2026 हे माझं 11वं वर्ष आहे अमरनाथ यात्रेला जायचं. त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये गॅप होता 1 वर्षाचा आणि 1 वर्ष मी आजारी असल्यामुळे गॅप होता. तर आता यावर्षी मी बाबांचा बुलावा आलाय, तर मी चाललोय अमरनाथ यात्रेला. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता आई पण चालली आहे घरी दादाच्या, कारण की दादा नाही आहे ना, भाईंद्रांना बारके आहेत ना दोघं, अद्वैत आणि सृष्टी आहे ना, त्यामुळे तिकडे ते चालले. तर मग तिकडेच आई राहील 10 दिवस. मोबाईल घेऊन नको जाऊ, ठेव इकडे आमून. आई अशीच चालली आहे मॅक्सीवर. आता मॅक्सीवरती चालली सिम काढायला. आई झाली काय तिकडे गाडी आली बसली. दे थांब. मॅगी मॅगी. दादा आणि आई चाललेत आता घेऊन भाईंदरला मॅगीचे पॅकेट. चल चल. तर आता जस्ट सोडून आलो आहे आईला काळामध्ये. तर आता भाईंदरला जाईल ती दादाच्या घरी. आता आम्ही पण निघू थोड्या वेळात, घरी जायचंय. तर काही क्लायंट आहेत. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता भेटूया उद्या सकाळी. चला बाय.